आणि यानंतर आपण थेट नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेत जाऊया। आणि काही दिवसापासून सातत्याने हा टीका करत चाललेला आहे। राष्ट्रपतीला मान देत नाही आहेत, त्यांचा अपमान करतायत। या इमारतीचा आपल्याला काय गरज होती का? आपल्याला माहितीच असेल, जेव्हा श्रीमती सुनित्रा महाजन मॅडम जेव्हा स्पीकर होता आणि जेव्हा एनडीए होती, तेव्हा ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे तेव्हा एनडीए मध्ये होते, तेव्हा सगळ्यांच्या सहमतीने घेतलेला हा निर्णय आहे। ब्रिटिशांनी बांधलेली ही इमारत आणि ब्रिटिशांची आठवण आम्ही किती वर्ष ठेवायची, आणि आपण स्वतः काहीतरी भारत म्हणून अगर तयार करत असू तर त्याच्यावर लगेच ह्यांची जळजळ होते आणि म्हणून सातत्याने टीका होत चाललेली आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब काही दिवसापासून आपण पाहत असाल, अमेरिका असो, ऑस्ट्रेलिया असो, की असंख्य छोट्या मोठ्या देशांचे पंतप्रधान, राष्ट्रीय अध्यक्ष, कोण मोदी साहेबांचे पाय काय पडतोय, कोण त्यांचे ऑटोग्राफ काय मागतोय। काल तो ऑस्ट्रेलियामध्ये नरेंद्र मोदीजी इज द बॉस एवढा बहुमान आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवून देत असताना आपल्या देशामध्ये संजय राऊत सारखा नमकहराम, देशद्रोही आपल्या एका बाजूनी पंतप्रधानांचं एवढं कौतुक होत आहे, ते हे लोकांना पावत नाही। म्हणून सातत्याने देश पंतप्रधानांवर टीका करतायत। कधी राष्ट्रपतींवर टीका करायची, कधी राज्यपालांवर टीका करायची। म्हणजे देशाचे जे जे संविधानिक पद आहेत त्या सगळ्यांवर अविश्वास निर्माण करण्याचं काम तो रोज सकाळी येऊन करतो। पण मी जसं काल विचारलं, तो सांगतोय की आपल्याला देशाला खरंच संसद भवनची गरज आहे का? ती इमारत अजून चालली असती तर काल मी सांगितलं की तुझ्या मालकानी जे काही नवीन जुनी मातोश्रीवरून जे नवीन मातोश्री जी बांधली आहे, बीएमसीच्या भ्रष्टाचाराच्या पैशांनी, ती नवीन मातोश्रीची गरज होती का? वर्षानुवर्ष जुन्या मातोश्रीमध्ये राहत असताना तुम्ही, आणि 2.5 वर्ष तुझा मालक या राज्याचा मुख्यमंत्री होता। माझा बाप चोरला म्हणून सगळीकडे जे बोंबलत फिरतोय, पण 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना आपल्या स्वतःच्या वडिलांचं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक हे पूर्ण करण्याचा विचार केलास काय तुझ्या मालकाने? तेव्हा काय तुला अशा काही गोष्टीची आठवण आली नाही? पण आज आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्या देशासाठी काहीतरी करतायत, देशाला बहुमान मिळवून देतायत, त्यावर तुला फार मिरच्या लागतायत। सामनामध्ये मोठा जयंत पाटील साहेबांच्या बाजूने अग्रलेख लिहिलाय। मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, हा शकुनी मामा आहे, काड्या डावण्यापेक्षा याचं दुसरं काहीच काम नाही। जेव्हा अजितदादांवर जेव्हा कारवाया झाल्या, त्या सामन्यातला एक अग्रलेख त्यांच्या बाजूने मला दाखवा। एक अग्रलेख बाजूला लिहिला का अजितदादांच्या? तेव्हा त्या सामन्यामध्ये असं छापून आलेलं की अजितदादा बॅगा भरून भाजपमध्ये जाण्यासाठी तयार आहेत। म्हणजे अजितदादा आणि जयंत पाटील साहेबांमध्ये काड्या लावण्याचं काम हा नालायक आज पण करतोय। राष्ट्रवादी फुटेल कशी? राष्ट्रवादीतून अजितदादा बाहेर कसे निघतील?
आणि मग ह्याचा राष्ट्रवादीचा प्रवेश सुखर कसा होईल ह्याचा दिवस रात्र तोच प्रयत्न चाललाय. मला मिळालेल्या माहिती अनुसार ह्यांनी स्वतःसाठी ईशान्य मुंबईची खासदारकीची सीट मागितलेली आहे. ह्याला स्वतःला लढवायची आहे ईशान्य मुंबईची सीट, आणि ती पण उद्धव आणि शिल्लक सेनेतून नाही, त्याला राष्ट्रवादीतून लढायची ही माझी माहिती आहे. खरं आहे काय खोटं आहे हे संजय राजाराम राऊतने मला सांगावं. म्हणजे स्वतःला काहीतरी मिळवलं पाहिजे यासाठी काड्या लावायच्या, भांडणं लावायची, हेच एक कलमी कार्यक्रम या कार्ट्याचं सुरू आहे. आता मला विचारायचं तुला, तू अग्रलेखमध्ये लिहिलंयस की भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा यासाठी जयंत पाटील साहेबांवर कारवाई चालल्यात. त्या दबाव बळी पडून त्यांनी बीजेपीमध्ये प्रवेश करावा असं तुमचं म्हणणं आहे. मग कारवाई तर श्रीधर पाटणकरवर पण सुरू होती, त्या कारवाईचं काय झालं? त्यांनी जो काय बेहिशोब मालमत्ता जमा केला, ठाकरेंकडून जमा केलेल्या पैशावर जे असंख्य घरं आणि फ्लॅट घेतले, त्याच्यामुळे त्याच्यावर पण कारवाई सुरू झालेली. मग ती कारवाई बंद झाली आहे, चालू झाली, ह्याची माहिती जरा संजय राजाराम राऊतने आपल्या उद्याच्या अग्रलेखमध्ये द्यावी आम्हाला. कारवाई घाबरून, आम्ही ऐकलेलं कारवाईवरून घाबरून श्रीधर पाटणकर ऑस्ट्रेलियाला जाऊन काय महिने बसलेले. मग मी असं बोलायचं का की श्रीधर पाटणकर पण उद्या भाजपमध्ये येतोय, उद्या त्याला भाजपमध्ये आणायचं आहे, असं बोललं तर चालेल का? मग जरा श्रीधर पाटणकरवर जरा एक लेख लिही ना उद्याचा जरा सामन्यामध्ये, आम्हाला पण बघून दे. तुझा मालक मग तुला नोकरीवर ठेवतो का की लात मारून तुला बाहेर काढून टाकतो? म्हणून उगाच भारतीय जनता पक्षावर टीका करायची नाही. केंद्रीय तपास यंत्रणांना जे योग्य वाटतं तेच करतात, त्यांना जिथे काही गडबड वाटते तिथेच ते लोक कारवाई करतात. मग जयंत पाटील यांच्या कारवाईवर तू असं बोलत असशील तर मग श्रीधर पाटणकरच्या पण कारवाईबद्दल तू बोलण्याची हिंमत ठेव, अशी मी या संजय राजाराम राऊतला मी सांगतो. अरे त्या नवाब मलिकचं समर्थन करतोस? नवाब मलिक आणि समीर वानखडेचा काय तो विषयच वेगळा आहे, पण नवाब मलिक आतमध्ये गेला कशाला आहे? कारण का दाऊदच्या कुटुंबावर त्याचे संबंध होते, दाऊदच्या कुटुंबावर त्याचे व्यवहार होते, म्हणून त्या नवाब मलिकला आतमध्ये टाकलंय. वानखडेच्या कारवाई, वानखडेच्या केसमुळे नाही. आणि हाच दाऊद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेला, त्यांना मारण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले. आणि या दाऊदच्याच पार्टनरची बाजू घेऊन तू सामन्यामध्ये अग्रलेख लिहित असशील तो तुझ्यापेक्षा बैमान अजून असू शकत नाही. समीर वानखडेची मोठे बाता करतोय. आमचं सरकार केंद्राचं असो की राज्य सरकार असो, मोदी साहेबांनी पहिल्या दिवसापासून सांगितलंय न खाऊंगा ना खाणे दूंगा. कोणही अधिकारी असेल, कोणीही असेल, त्याला आम्ही सोडणार नाही. पण तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा सचिन वाजेला मांडीवर घेऊन कसा फिरत होता? मग सचिन वाजे काय ओसामा बिन लादेन आहे असा तुझा मालक मुख्यमंत्री असताना बोलत होता. मग या सचिन वाजेला जे काय वसुली करण्याचे जे काय टार्गेट दिलेले, मग माझ्याकडे ही माहिती आहे आमच्या कानावर आलेली, तुझ्या मालकाचा मुलगा आणि तुझ्या मालकाचा भाचा यांनी लंडनला कितींदा सचिन वाजे बरोबर गेलेले, कशासाठी गेलेले लंडनला, आणि कुठल्या राजकीय नेत्याच्या घरी लंडनमध्ये राहिलेले? मग काय सचिन वाजे काय तुमचा जावई होता काय? काय एवढे त्याची लाड करायचे? दाखवू का फोटो त्या लंडनच्या दौऱ्याचे? कुठे कुठे कसे कसे फिरत होते फोटो दाखवतो. कुठल्या राजकीय नेत्याच्या घरी राहिलेले सचिन वाजे बरोबर तुझ्या मालकाचा
पेंग्विन मुलगा आणि तुझ्या मालकाचा भाचा ह्याचे सगळे फोटो सकट आम्ही दाखवू शकतो. म्हणून आमच्यावर समीर वानखेडेवर बद्दल टीका करण्याच्या अगोदर तुझा मालक आणि तुझ्या मालकाचं कुटुंब हे सचिन वाजेबरोबर काय कार्यक्रम करत होते, किती वसुली करत होते, ह्याच्याबद्दल पण जरा पुरावे आम्ही दाखवण्यासाठी तयार आहोत. काल तुझ्या मालकाचा मुलगा तो पेंग्विन ठाकरे कुठेतरी नागपूरला गेलेला कुठल्या तरी प्रकल्पग्रस्तांना भेटायला. हा फोटो तुम्हाला लोकांना मुद्दामून मला दाखवायचा. हा फोटो बघा. आता लांबून तुम्हाला पेंग्विन वाटत असेल पण हा आदित्य ठाकरे आहे. आणि ह्या व्यक्तीकडे बघा. हा व्यक्ती कोण आहे? हा सरात गुन्हेगार आहे. मोठ्या एक्स्टॉर्शन पासून मोठ्यातले मोठे मर्डर आणि सगळे केसेस या मुलावर आहेत, या गुंडावर आहेत. आता मला या बाप आणि मुलाला विचारायचं आहे, उद्धव ठाकरेला बारसूला जायचं असतं तेव्हा त्याला गुंड लागतात, तेव्हा त्याला जिलेटिन स्टिक लागतात. या त्याच्या मुलाला नागपूरला प्रकल्पग्रस्तांसाठी जायचं असेल तेव्हा त्या लोकांना गुंड लागतात. मग हे गुंड कशाला पोसून ठेवलंय? या गरीब लोकांना घाबरवण्यासाठी, या गरीब लोकांच्याकडून वसुली करण्यासाठी. मग हा जो मुलगा जो आज तुझ्या मालकाच्या मुलावर खांद्याला खांदा लावून चालतोय, हे असे गुंड कशाला पाळून ठेवलेत? ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊत किंवा आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे. कशाला लागतात तुम्हाला गुंड गरीब लोकांशी बोलत असताना आणि प्रकल्पग्रस्तांशी बोलत असताना? काय दमदाटी देण्याचा प्रयत्न करताय? कॅमेरा सगळे बाजूला गेल्यानंतर कुठली दमदाटी तिथे चालू आहे याबद्दल थोडी माहिती दिली पाहिजे आम्हा लोकांना. स्वतःच्या बुडाखाली काय जळतं हे बघायचं नाही आणि रोज सकाळी उठून देशामध्ये काही चांगलं होत असेल, आमच्या पंतप्रधानांबद्दल काहीतरी कोण चांगलं बोलत असेल तर लगेच ह्यांच्या सगळ्यांची आग लागते, लगेच ह्या लोकांना आग लागते. झोप लागत नाहीत रात्री. कर्नाटकची मोठी आठवण हे लोकांना रोज येते. कर्नाटकच्या निवडणुका म्हणजे दिवसभरामध्ये कर्नाटकचं नाव घेतलं नाही तर यांचा दिवस जात नाही. पण आमच्यावर सातत्याने आमच्या सरकारवर टीका करणारे मला एक प्रश्न विचारायचा आहे की आमच्यावर टीका होते की महाराष्ट्र सरकारमध्ये एक पण महिला मंत्री नाही. मला प्रश्न विचारायचो, कर्नाटकमध्ये आता जी शपथविधी झाली तिथे किती महिला मंत्र्यांनी शपथ घेतली? उत्तर जरा आम्हाला द्यावं. असेल मी चुकत असेल तर मला नाही बोलावं. काँग्रेसच्या सरकारमध्ये आताच्या कर्नाटकच्या कॅबिनेटमध्ये एक पण महिला मंत्रीनी शपथ घेतलेली नाही. आता बोला ना, त्या कोण चाकणकर आहेत, त्या कोण काँग्रेसच्या त्या आमच्या यशोमती ठाकूर ताई आहेत, प्रणिती ताई आहेत, बोलावा त्यांनी जरा. आपल्याच ठेवायचं झाकून दुसऱ्यांचं ठेवायचं वाकून हे यांची पद आहे. म्हणून आमच्यावर टीका करण्यापेक्षा अगोदर तुम्ही तुमचं घर पहिला निस्तारा, तुमच्या घरात काय चाललंय बघा आणि मगच आमच्यावर बोला, एवढंच या निमित्ताने सांगतो. तेच बोलतो ना, देशामध्ये काही चांगलं होत असेल ना ह्यांना राज्यपाल आवडत, ना ह्यांना पंतप्रधान आवडत, ना ह्यांना राष्ट्रपतीबद्दल मध्ये काय बद्दल आदर आहे. म्हणजे जे जे महत्वाची पदं देशामधली आहेत त्यांना सगळ्यांना विरोध करायचा. तुम्हाला आठवत असेल आमच्या राज्यपालांना हे लोकांनी फ्लाईटमध्ये उतरून परत खालती उतरवलेला मुख्यमंत्री असताना या उद्धव ठाकरेंनी. एवढा अपमान आमच्या राज्यपालांचा यांनी केलेला. आणि हे काय म्हणतायत संसदेच्या संदर्भात? देशद्रोही जे जे संसद भवनच्या कार्यक्रमाला विरोध करणारे सगळे देशद्रोही आहेत.
रोहित पवारला थोडा मैत्रीचा सल्ला देतो की तू सगळं बाकी देशाचं राजकारण आंतरराष्ट्रीय पातळीचं बायडन जरा बाजूला सोड, तुझ्या मतदारसंघामध्ये लक्ष दे, नाही तर पुढच्या वेळी तू काय विधानसभेमध्ये दिसत नाही. कर्जत जामखेडच्या लोकांबद्दल जरा विचार कर. बाजार समितीमध्ये तुझी काय अवस्था झाली आहे बघ. आमच्या राम शिंदे साहेबांनी घाम काढलाय तुझा. म्हणून मोठ्या मोठ्या बाता करण्यापेक्षा जरा आमदार लोकप्रतिनिधी म्हणून तुझ्या मतदारसंघातल्या मतदारांना नेमकं काय हवं ह्याबद्दल विचार कर, त्याच्यावर लक्ष घाल. मग आम्हाला सांग कुठे लक्ष घालायला. सर, संजय राऊत असं म्हणतात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमचे सगळे खासदार निवडून येतील, शिंदे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही, काळ्या दरावरचे लोक. पुढचे ह्या नवीन संसद भवनमध्ये तुम्हाला संजय राऊत दिसतो काय बघा पहिलं. तो माजी खासदार असेल तोपर्यंत संसद भवन त्याला बघायला मिळणार नाही, मी एवढं सांगतो. आणि आमच्या जे शिंदे साहेबांच्या खासदारांबद्दल चिंता करू नको. कोण 5-5, 10-10, 4-4 वेळा स्वतःच्या ताकदीने निवडून आलेले आहेत. तुझ्या मालकामुळे निवडून आलेले नाही आहेत. आणि तुझा भाऊ परत भांडूपमध्ये निवडून येतोय का ह्याची पहिली चिंता कर 2024ला. संजय राऊत असेही म्हणाले की अनिल देशमुख यांना जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांना भाजपकडून जे आहे ते विचारणा झाली होती आणि ते गेले नाहीत. हा काय आमच्या प्रदेश कार्यालयाला चाय द्यायला असतो का? आम्ही कोणाला दबाव टाकतो, कोण काय करतो. उगाच आमच्या इकडच्या पिऊन लोकांची कशाला नोकरी धोक्यात आणतोय तो. तू राहा ना तिथे, कारकून आहेस ना सामन्यामध्ये, राहा ना तिकडे. या अशा कोणाही कुठलाही ऑफर आमच्याकडे नाही. तुला जे राष्ट्रवादीमध्ये येण्याची जी ऑफर आहे त्याबद्दल पहिलं बोल. ते सांग की नितेश राणे खोटं बोलतोय. मला एक तरी कायदेशीर नोटीस तरी पाठव. मी एवढं जे तुझ्यावर आरोप करतोय, म्हणजे मी जे आरोप करतोय वर्षामध्ये खरं आहे. तू सांगा, तू ईशान्य मुंबईची सीट स्वतःसाठी राष्ट्रवादीकडून मागणी करत आहेस की नाही याबद्दलची माहिती दे ना मला, मग बोल. सर, आज दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मातोश्रीवर भेटीसाठी येत आहेत. याआधी सातत्याने आरोप होता की उद्धव ठाकरे वेगवेगळ्या नेत्यांकडे जात आहेत, मात्र आता राष्ट्रीय स्तरावरचे दिग्गज नेते मातोश्रीवर येत आहेत. तुम्हाला वाटत नाही मातोश्रीचं वजन पुन्हा वाढलंय? कोणाचं मातोश्रीचं? बरोबर आहे. म्हणजे जो अरविंद केजरीवाल अण्णा हजारेचा झाला नाही, महाराष्ट्रामध्ये येऊन कधी अण्णा हजारे आहेत काय गेले हे कधी विचारत नाही. सगळे बैमान एकत्र येऊन आज मातोश्रीमध्ये बसून चहा पिणार आहेत. म्हणजे ज्यांनी हिंदुत्वाशी बैमानी केली, स्वतःच्या वडिलांशी बैमानी केलेले उद्धव ठाकरे, आणि ज्यांनी अण्णा हजारेंची बैमानी करायला अरविंद केजरीवाल, सगळे एकत्र येऊन चिवडा खाणार आहेत. मग कोणाचं वजन वाढलं? बैमान्यांचं कधी वजन वाढत नाही, कमी होतं ते. सर, एक आरोप तुम्ही सातत्याने करताय की लव्ह जिहादची प्रकरणं महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने आहेत. काल आपल्याच नेते आहेत किरीट सोमय्या यांनी भांडूपमध्ये एक प्रकरण उघडकीस सांगण्याने अशी 3 प्रकरणं आहेत असं त्यांचा दावा आहे. मात्र या संदर्भात राज्यात आणि केंद्रात आपलं सरकार असतानाही कायदा आणण्याच्या प्रक्रियेस का विलंब होत आहे की भाजपला फक्त राजकारण करायचं? नाही, विलंब कशाला? कायदा काय हा काय खिशातून काढून कायदा टेबलावर ठेवणं किंवा इडली वडा सांबार बनवण्यासारखा विषय नसतो ना. कायद्याला बनवण्यासाठी त्याचा मसुदा तयार करायला लागतो, अभ्यास करायला लागतो. जेवढं तुम्हाला माझी माहिती आहे की अन्य राज्यांमध्ये कायद्यांचा आता आज आमचा अभ्यास चालू आहे. त्याच्यातले चांगले मुद्दे काय आहेत आणि देशातला सर्वात सक्षम आणि कडक लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला आणायचा आहे. त्यासाठी आम्ही लवकरच आणतोय. आणि ज्या दिवशी आमचा कायदा येईल त्या दिवशी मी तुम्हाला विश्वास देतो, आमचा महाराष्ट्र लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी मुक्त होईल, एवढा विश्वासाने सांगतो. नहीं, संसद भवन का इनॉग्रेशन का ओपनिंग करने वाले सारे के सारे देशद्रोही है. हमारे देश में जो कुछ अच्छा हो रहा है, हमारे खुद का जो ब्रिटिश वालों ने बनाया हुआ संसद भवन बाजू में रख के हम हमारा खुद का संसद भवन अगर खड़ा कर रहे हैं तो हर एक देशवासियों को इसके बारे में अभिमान लगना चाहिए, प्राउड फील होना चाहिए. मगर ये सब जन जो विरोध कर रहे हैं वो सारे के सारे देशद्रोही है. और संजय राउत ने तो मुंह से बोलना ही नहीं चाहिए, क्योंकि उसके जो उद्धव ठाकरे जब मुख्यमंत्री थे तभी उन्होंने कभी बाला साहब का स्मारक बनाना सोचा नहीं, मातोश्री का 1 का 2 बना दिया.
मगर इतनी हिम्मत थी, इतना अपने पिताजी के ऊपर अगर उनको प्यार था तो उनके पिताजी का स्मारक बना के दिखाना चाहिए था। हमारे नरेंद्र मोदी साहब देश के लिए कुछ तो अर्पण कर रहे, खुद के लिए बना नहीं रहे जैसे उद्धव ठाकरे ने बनाया। जिस तरह से देखा गया है कि अग्रलेख में नवाब मलिक, अनिल देशमुख, इन सारे लोगों को उल्लेख किया, आपने सवाल उठाया सचिन वाजे को भी लेकर, जिस तरह से लंदन गए, क्या है वो? नहीं, मुद्दा मेरा ऐसा है कि आज के अग्रलेख में जिस तरीके से जयंत पाटिल साहब के केस के बारे में उन्होंने कहा है कि आज उनके ऊपर ईडी केस डाल रही है क्योंकि उनको हमको भाजपा बीजेपी में लाना है, तो ऐसा ही एक केस उद्धव ठाकरे के जो रिश्तेदार है श्रीधर पाटणकर, उनके ऊपर भी केस है, वो भी केस चालू है, वो भी करप्शन का केस है। मतलब वो भी कल श्रीधर पाटणकर को भी हमको बीजेपी में लाना है क्या? तो इस बारे में भी संजय राउत ने एक जरा अग्रलेख लिखना चाहिए ना। और जो नवाब मलिक है, नवाब मलिक देशद्रोही है। नवाब मलिक और समीर वानखेड़े के वजह से उनके ऊपर आरोप नहीं है, नवाब मलिक ने दाऊद के फैमिली के साथ व्यवहार किया जो देशद्रोही है, इसलिए नवाब मलिक आज अंदर है। तो इस देशद्रोही लोगों का अगर साथ या अगर संजय राजाराम राउत ले रहा होगा तो उससे बड़ा देशद्रोही कोई नहीं है। और जिस दाऊद का आज जो समर्थन कर रहे हैं, वही दाऊद को उसने कितने बार बाला साहब को मार डालने की कोशिश की, इस बार में शायद संजय राउत को मालूम नहीं है। और समीर वानखेड़े की बाजू लेने के बजाय, उनके बारे में अच्छा बोलने के बजाय कि उनके ऊपर इस तरीके को टारगेट किया जा रहा है, तो फिर सचिन वाजे के बारे में भी जरा संजय राउत ने लिखना चाहिए ना। मेरे मालूमात के हिसाब से सचिन वाजे और उनका जो मालक का बेटा है और उनका जो रिश्तेदार है सरदेसाई, वो कितने बार लंदन जा चुके हैं उनके साथ में। कौन से पॉलिटिकल नेता के घर पे वो लंदन में जाके रहते थे? फिर सचिन वाजे के ऊपर इतना प्यार क्यों था? क्योंकि वो वसूली करता था, इसलिए। वो तभी बिन लादेन नहीं लगता था इनको, क्योंकि महीने भर का राशन सचिन वाजे ही भर के जाता था उद्धव ठाकरे का। तो इसलिए दूसरों के आरोप करने के पहले खुद क्या करे वो पहले देखना चाहिए। अरे जो केजरीवाल अन्ना हजारे जी का नहीं हुआ, अन्ना हजारे जी को इस्तेमाल करके आज वो मुख्यमंत्री बन गए, और जो उद्धव ठाकरे कभी हिंदुत्व के हुए नहीं, बाला साहब के हुए नहीं, इसलिए मैं बोला ना, सब बेईमान साथ में आके आज एक साथ में आके मातोश्री में बैठ के चाय पीने वाले, वो कोई बड़ी बात नहीं है, दोनों बेईमान है। खूप दिलाय, 13 म्हणजे खूप दिलाय, उद्धव ठाकरेच्या इज्जतीपेक्षा जास्त दिलाय, म्हणून ती खरंच फायनल लिस्ट आहे का? माझ्या हिशोबाने त्याला 5 पेक्षा जास्त देणार नाहीये। त्याला जसं कसं मेन खुर्चीवरून सोफ्यावर आणलं, सोफ्यानंतर आता स्टूलवर आणणार, तसंच तो विषय। लव जिहाद ये एक हकीकत है, ये एक सच्चाई है। आप कितना भी इसको पॉलिटिकल रंग दो, मगर लव जिहाद के वजह से हमारे हिंदू समाज के खिलाफ जो बहुत बड़ा षड्यंत्र रचा जा रहा है, मैं हमारे किरीट सोमैया जी का आभार मानूंगा कि उन्होंने जिस तरीके से 3 केसेस आज उजागर किए, बाहर लेके आए, उसके वजह से 3 लड़कियों की जिंदगी आज बच गई है। जितने जल्दी हम ये लव जिहाद के बारे में जागरूकता लेके आएंगे, एक उनको लड़कियों को बचाएंगे, उतना ही ज्यादा हिंदू समाज के विरुद्ध ये सब षड्यंत्र खत्म होगा। और मेरा विश्वास है कि हमारी राज्य की सरकार जल्दी ही अन्य राज्यों जैसे लव जिहाद के खिलाफ एक कायदा लेके आएंगे। सर, तुम्ही आता उल्लेख केला की पंतप्रधानांचं म्हणणं आहे की ना खाऊंगा ना खावे तुला, मात्र रेल्वेमध्ये याचं कुठेतरी कमतरता दिसते। 1.5 मिनिटामध्ये अवघ्या गणेशोत्सवासाठीच्या रेल्वेचे तिकीट बुकिंग फुल झालेले आहे, ही कीड कशी तुम्ही एजंटची काढणार आहात? नाही, चांगला प्रश्न तुम्ही विचारला। हे कोकण रेल्वेवर लागलेली फार मोठी कीड आहे। हे जे एजंट जे स्वतःला तिकडचे मालक समजतात, आता त्यांना एकदाच चाबुकीने सरळ करण्याची वेळ आलेली आहे। म्हणून या संदर्भात येणाऱ्या सोमवारी केंद्रीय मंत्री राणे साहेब आणि रेल्वे मंत्र्यांची दिल्लीला एक फार महत्त्वाची बैठक आहे, आणि त्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीला सुतासारखं सरळ कसं करायचं, जेणेकरून येणाऱ्या गणेश चतुर्थीला आणि येणाऱ्या प्रत्येक गणेश चतुर्थीला हा त्रास परत होणार नाही, एवढी काळजी आमचं केंद्र सरकार घेईल। शेवटी त्याच्यामध्ये काही जे बदमाश अधिकारी असतील
किंवा आई हे एजंट असतील जे लोकांच्या ह्या गैरसोयीमुळे स्वतःचं पोट भरतात, त्या लोकांची गय आम्ही करणार नाही, एवढा विश्वास तुम्हाला देतो. ठीक आहे, धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.